श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी या संस्थेच्या निवडणुकीत अखेर परिवर्तन घडलं असून सामान्य कामगारांसाठी लढा देत एकतर्फी लढत दिलेल्या विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन विकास मंडळानं ऐतिहासिक विजय मिळवला आहे। सत्ताधारी गटाचा जोरदार पराभव करत विठ्ठल पवार यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व 17 जागा विजयी झाल्यात। सोसायटीच्या 17 जागांसाठी रविवारी मतदान झालं। 1666 मतदार असलेल्या या निवडणुकीत 53 जण आपलं नशीब आजमावत होते। तिरंगी झालेल्या या लढतीमध्ये 2 अपक्षही निवडणूक रिंगणात होते। या निवडणुकीत 97.5% मतदान झालं। या निवडणुकीत मतदारांनी विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत निवडणुकीत इतिहास घडवत सत्ता ताब्यात दिली आहे। विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन विकास मंडळाच्या विरोधात माजी चेअरमन प्रताप कोते आणि यादवराव कोते यांचा साई जनसेवा आणि माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांचा साई हनुमान जनसेवा पॅनलनं लढत दिली। सर्व प्रस्थापितांचा पराभव करून पवार यांनी विजयश्री खेचून आणलाय। कामगारांच्या प्रश्नासाठी झगडणारा सामान्य कार्यकर्ता ते जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पतपेढीचा नेता असा यशस्वी प्रवास विठ्ठल पवार यांनी केला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी या निकालाबाबत अधिकृत घोषणा केली। श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी तालुका राहता या संस्थेची सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी आज या ठिकाणी संचालक मंडळ निवडणूक पार पडलेली आहे। मतदान सकाळी 8 ते 4 या कालावधीमध्ये झालेलं आहे आणि मतमोजणी 4:30 वाजल्यापासून सुरू झाली होती। आताच मतमोजणी संपलेली आहे आणि मतमोजणी अंती जे निकाल आपल्या हाती आलेले आहेत, एकूण त्या ठिकाणी 3 पॅनल आणि 2 अपक्ष उमेदवार होते। या ठिकाणी पूर्ण एकच पॅनल निवडून आलेला आहे, म्हणजे 17-0 अशा प्रकारचं त्यांना बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहे। सर्वसाधारण सभासद प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये कांदळकर महादेव बापू यांना 847 मतं मिळाली आहेत। आरणे कृष्णानाथा यांना 845 मतं मिळाले। कोकाटे भाऊसाहेब चांगदेव 837, तुरकरी संभाजी शिवाजी 824, जगताप देवीदास विश्वनाथ 813, होते पोपट भास्कर 794, होते विनोद गोवर्धन 787, दोनबळे मिलिंद ईश्वर 769, पवार तुळशीराम रावसाहेब 749, गायकवाड रवींद्र बाबू 718, लवांडे भाऊसाहेब लक्ष्मण 708, तांबळे इक्बाल फकीर मोहम्मद 667। अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघामध्ये एकूण 3 उमेदवार उभे होते। आहेरे गणेश अशोक यांना 1021 मते मिळून ते विजयी झालेले आहे। महिला राखीव मतदारसंघामध्ये एकूण 6 उमेदवार होते। जगताप सुनंदा किसन यांना 927 तर बारशी लता मधुकर यांना 863 मते मिळून त्या दोन्ही विजयी झालेल्या आहे। इतर मागास प्रवर्ग मतदारसंघामध्ये एकूण 3 उमेदवार होते। त्याच्यामध्ये पवार विठ्ठल तुकाराम यांना 1234 एवढी मते मिळून ते विजयी झालेले आहे। भटके विमुक्त जाती जमाती मतदारसंघामध्ये 3 उमेदवार होते। त्याच्यामध्ये गागरे रामबाजी काशीनाथ यांना 896 मते मिळून ते विजयी झाले आहे। सर्वसाधारण मतदारसंघामध्ये 121 मतपत्रिका बाद झालेल्या आहे। अनुसूचित जाती जमातीमध्ये 42, महिलांमध्ये 31, इतर मागासवर्गीयमध्ये 23 आणि भटके विमुक्त जाती जमातीमध्ये 25 मतपत्रिका बाद झालेल्या आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी मतदान आणि मतमोजणी कामकाज या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे। मतदान आणि मतमोजणीसाठी सर्व सभासदांनी, उमेदवारांनी, पोलीस यंत्रणा, पत्रकार बंधूंनी सगळ्यांनी आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। त्याच्यामुळे कुठलंही गालबोट न लागता अतिशय चांगल्या प्रकारचे मतदान आणि मतमोजणी शांततेत या ठिकाणी पार पडलेले आहे। यावेळी विजयाचे शिल्पकार विठ्ठल पवार यांनी यावेळी आपल्या विजयाचं श्रेय साईबाबांचा आशीर्वाद आणि कामगारांच्या विश्वासाला देत सर्वांचे आभार मानले। कामगारांच्या व्यथेसंदर्भात केलेल्या संघर्षाला यश मिळालं असून भविष्यात या संस्थेला आणखी बळकटी देण्याचा निश्चय व्यक्त करीत मी कुठल्याही राजकीय पक्षात नसून कामगार हाच माझा पक्ष असल्याचं यावेळी विठ्ठल पवारांनी स्पष्ट केलं। याचबरोबर देशातील 2ऱ्या क्रमांकाच्या देवस्थानशी संबंधित असलेली मोठी संस्था असल्यानं जबाबदारी मोठी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि विरोधक सर्वांचंच सहकार्य लागेल असं म्हणत आपल्या विजयात कुठल्याही राजकीय नेत्याचा हात नसून हितचिंतक आणि कामगार बांधवांचे सहकार्य लाभले असंही विठ्ठल पवारांनी स्पष्ट केलंय। साईबाबांच्या आशीर्वादामुळे आणि सर्व साई संस्थांमधील कामगार यांच्या पाठिंब्यामुळे ते कायम असो, कंत्राटी असो, आउटसोर्स असो, तसेच आमचे सोसायटीतील कामगार माझ्या असंख्य ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी, माझ्या मित्र परिवारांनी आणि या संघर्षात कायमच मला साथ देणारे माझे गुरुवर्य श्री अशोकरावजी कोते पाटील, रामा गागरे या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळे आज ही कामगारांची लढाई म्हणजे कामगारांच्या व्यथे संदर्भात आम्ही केलेला संघर्ष
या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे की भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील 2 नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत, तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल. तर एकंदरीत ही निवडणूक तुम्हाला सर्व मतदारांनी साथ दिलेली आहे, मात्र आता राजकीय पक्ष पुढे येतात, ते तुमच्या मागे उभं राहण्याचा दावा करताय. तुमची नेमकी निवडणूक कशी होती? मग आता राजकीय पक्षही दावा करताय की तुम्ही त्यांचे आहात. नाही, कसं आहे की यापूर्वी मी राजकीय पक्षात कामं केलेली आहे, परंतु मध्यंतरीच्या काळानंतर हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे की मी कामगार हाच माझा एक पक्ष, की कामगारांच्या व्यथा भयंकर आहेत, अनेक समस्या आहेत, की आमच्या 598 कामगार असतील आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृतीबंध, आर फायनल नाही. सरकार मधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही. आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडर बेस संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात चालत होता. तर या सगळ्याचा उद्रेक या निवडणुकीत झालाय की अन्यायग्रस्त पीडित सर्वच वंचित जे कामगार आहेत की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली, कामगारांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या परिवर्तनाबरोबरच आता आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी सरकार असेल, सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील, या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनाच बरोबर घेऊन ही संस्था मोठी आहे, ती चालवायची आहे, या उद्देशानं मला सर्वांनाच बरोबर घेऊन हे काम करायचंय आणि इथल्या कामगारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. अदृश्य आत तुम्ही म्हणालात, मात्र आता बाहेर जर वातावरण बघितलं तर थोरात आणि कोल्हेंचा तुमच्या मागे अदृश्य हात होता. नाही, तसं नाही. अनेक माझे ज्ञात अदृश्य, मी काय म्हटलं की मी हितचिंतक, यापूर्वी मी राजकीय पक्षात काम करत होतो, त्यांनी माझा संघर्ष पाहिलेला आहे आणि मधल्या काळात तर मी फार कोलमडलो, परंतु कामगारांच्या दुआ आणि साईबाबांचा नेहमीच माझ्याशी आशीर्वाद राहिलेला आहे की त्यांचं प्रेम असल्यामुळं ती मंडळी आली असतील. तर मी सर्वांनाच माझं म्हणणं आहे की या आनंदाचा. रात्री उशिरा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली. यानंतर साईबाबांचे आशीर्वाद घेऊन विठ्ठल पवारांनी सर्वांचे आभार मानले. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.